नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोफत सोलर पंप योजनेबद्दल माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी मोफत सोलर पंप मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी सोलर पंप या ठिकाणी दिलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सरकारने तुमच्यासाठी मोफत सोलर योजना आणलेली आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी 2 योजना सांगणार आहे. एक मोफत सोलर पंप योजना, दुसरी म्हणजे 3 योजना सांगणार आहेत एकाच व्हिडिओमध्ये, आणि तीनही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पहिली आहे मोफत सोलर पंप योजना, दुसरी आहे मुख्यमंत्री मोफत सौर योजना वीज वाहिनी योजना, आणि तिसरी आहे मोफत सूर्यघर योजना. 3 योजना सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ह्या योजना तुम्हाला कोणीच सांगणार नाही. ठीक आहे. आणि सर्वप्रथम शासकीय योजनांसाठी आणि सरकारी स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून एकही सरकारी योजनाही तुमच्यापासून वंचित नाही झाली पाहिजे. तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी या ठिकाणी मला सबस्क्राईब केलेलं आहे. का बरं केलं असेल? कारण या ठिकाणी हजारो सरकारी स्कीम आणि सरकारी योजना ह्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवल्या जातात. म्हणून महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी या ठिकाणी मला सबस्क्राईब केलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा सरकारी योजनांसाठी मला सबस्क्राईब करून तुमचा हक्क बजावा मित्रांनो. ठीक आहे. तर चला, सर्वप्रथम आपण बघूया मोफत कृषी पंप योजना, नंतर मुख्यमंत्री सौर वीज वाहिनी योजना, आणि त्याच्यानंतर सूर्यघर योजनेबद्दल. तर बघा, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न लक्षात घेऊन, सर्व अडचणी लक्षात घेऊन सरकारने या ठिकाणी हे मोफत कृषी पंप योजना आणलेली आहे. आणि या योजनेसाठी मी तुम्हाला सर्व अटी व शर्ती सांगणार आहे तिन्ही योजनेच्या. तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सर्व माहिती वाचायची आहे, आणि त्यानंतर तुम्हाला सगळी माहिती होऊन जाईल की काय अटी शर्ती आहे. त्याबरोबर तुम्ही एकता पहा, तुमचं उत्पन्न थोडं कमी पाहिजे. शेतकऱ्याचं उत्पन्न कमीच असते. ठीक आहे. इतर श्रीमंत शेतकरी तुम्ही नाही, तुम्ही एक मध्यमवर्गीय शेतकरी किंवा गरीब शेतकरी पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही एक महाराष्ट्रातले पाहिजे, तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, तुमचं पॅन कार्ड पाहिजे, आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटवर लिंक पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही अधिक माहितीसाठी ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या मोफत सोलर कृषी पंपाचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. ठीक आहे. मोफत सोलर कृषी पंप तुम्ही या ठिकाणी मागू शकता मित्रांनो. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो, कन्फर्म जर माहिती पाहिजे असेल, माझ्या बोलण्यावर तुम्हाला भरोसा होत नसेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, माझ्या व्हिडिओखाली मोर नावाचा बटन दाबा आणि सगळी माहिती वाचून घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सरकारनं हे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोफत कृषी पंप योजना आणलेली आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. तर बघा, या योजनेअंतर्गत सरकार पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना वीज निर्मिती झाली पाहिजे, कमी पैशामध्ये वीज निर्मिती भेटली पाहिजे, भर दुपारी वीज भेटली पाहिजे, यासाठी सरकार या ठिकाणी सोलर कृषी पंप उभारत आहे. त्या सोलर कृषी पंपाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कमीत कमी पैशामध्ये या ठिकाणी वीज भेटणार आहे. ठीक आहे. आणि भर दुपारीसुद्धा तो या ठिकाणी वीज वापरू शकतो. या ठिकाणी अजून तरी तुम्हाला कुठला फॉर्म वगैरे काही भरायचा नाही. मुख्यमंत्री सोलर कृषी योजनेसाठी, या मुख्यमंत्री सोलर कृषी वाहिनी योजनेसाठी फॉर्म भरायची गरज नाही. अजून ते बांधायचे राहिलेले आहेत, लवकरच बांधून द्यावे तुमच्या घराच्या जवळ. काही ठिकाणी सुरुवात पण झाली असेल. तर आपण बघूया तिसऱ्या योजनेसाठी. तर तिसऱ्या योजनेसाठी, आणि मी तुम्हाला जेवढ्या योजना सांगत आहे, याचा अर्थ असा नाही की फक्त शेतकरी फायदा घेतात. समाजामध्ये काही चुकीचे प्रवृत्तीचे लोक, वाईट प्रवृत्तीचे लोक घरीसुद्धा अशा प्रकारचे चुकीचे कामं करून या योजनेचा लाभ घेताना दिसतं. खरं तर चुकीचं आहे, परंतु समाजात लोक अशा योजनांचा फायदा घेतात. आता मी तुम्हाला असं का बरं सांगतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे की सरकारच्या योजनेचा फायदा कोणी पण घेऊ शकतो. आणि तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना. तर बघा मित्रांनो, सूर्यघर योजना जी आहे, या सूर्यघर योजनेसाठी तुम्हाला सरकारकडून 85% अनुदान भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला जर समजा या ठिकाणी सोलर प्लांट टाकायचा आहे तुमच्या घरावरती, तुमच्या घरावर जर तुम्हाला सोलर प्लांट बसवायचा आहे, तर या योजनेमध्ये तुम्ही बसत असाल तर 85% सरकार तुम्हाला अनुदान देते. आणि 85% अनुदान भेटल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्या घरावर तुम्ही
सोलर प्लांट उभारू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर निश्चितच सोलर प्लांट वापरा आणि 95% अनुदान सरकारकडून मिळवा. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन माहिती वाचा आणि ग्राहक केंद्रावरती जाऊन प्रधानमंत्री सोलर कृषी प्लांट सूर्यघर योजनेबद्दल माहिती घ्या, जेणेकरून तुमच्या घरावर सोलर प्लांट बसवा. तुम्ही शेतात पण बसवा आणि सरकार पण नाही बसवा तर सरकारच तुम्हाला देणार आहे ती योजना. फक्त मग जर तुम्ही काही नाही केलं, थोडा वेळ लागेल त्याला. ठीक आहे, तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.